हाय डॉग्स. नाट्यस्पंदनच्या रंगसख्यांनो तुमचं स्वागत. मित्रांनो, आपली भेट ठरली होती दिनांक 27 डिसेंबर 24 रोजी. ठरलेल्या जागी ठरलेल्या वेळी अगदी शार्प 7 वाजता मी आलो होतो, पण तुम्ही दांडी मारली. काय हरकत नाही. पण झालं असं की तुमचे सिनियर्स डॉक्टर आरदवाड, डॉक्टर रुजुदा, डॉक्टर भिसे सर, डॉक्टर येलाले सर यांना नाईलाजानं माझं भाषण ऐकावं लागलं. गमतीचा भाग सोडा, पण आमची चर्चा खूप छान झाली आणि मला जे तुम्हाला सांगणं अपेक्षित होते ते सगळे मुद्दे त्या चर्चेत आलेले आहे. मी त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग केलेलं आहे. त्या तयारीनंच मी रेकॉर्डिंगच्या आलो होतो, कारण मला कल्पना होती की तुम्ही दांडी मारणार. योगायोगानं संजू भाऊ तिथे होते. संजू भाऊंनी ते रेकॉर्डिंग केलेलं आहे आणि ह्या व्हिडिओसोबतच मी ते रेकॉर्डिंग देत आहे. तुम्ही कृपया ते रेकॉर्डिंग अवश्य बघा. तुम्हाला सांगायचे सगळे मुद्दे त्यात आलेले आहेत. पण त्यात जे सुटून गेले आणि जे मला हायलाईट्स करावेसे वाटतात असे मुद्दे मी फक्त इथे 5च मिनटात सांगणार आहे. त्यातला पहिला मुद्दा, नाटक आणि आपण. मित्रो, कुठल्याही इंटेलेक्च्युअलला कुठलीही कला फॅसिनेट करतेच. हे फॅसिनेशन किती काळ टिकेल हे काही सांगता येत नाही. मात्र पण नाटक आणि तुम्ही याची तपासणी तुम्ही केली की नाटक तुमचं इंटिटेशन आहे का? एक नाटक तुमची करणं ही आंतरिक गरज आहे का? नाटक तुमची बौद्धिक, भावनिक आणि वैचारिक गरज आहे का? या प्रश्नाचं जर उत्तर हो असेल तर तुम्ही नाटक करू शकता. त्यानंतर नाटकाची दुसरी पायरी येते. ती पायरी म्हणजे नाटकातलं अध्यात्म. आता अध्यात्म म्हणजे फार मोठा असं काही नाही. अध्यात्म म्हणजे को-अहमचा प्रश्न. को-अहमचा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. म्हणजे वयाच्या एका टप्प्यावर तरी तो सगळ्यांनाच पडतो की 50-40 नंतर. इंटेलेक्च्युअलला तो पडतो, पण सामान्य माणसालाही तो पडलेला असतो आणि आपापल्या परीनं ते लोक त्याचं मार्ग शोधत असतात. हा कोहमचा प्रश्न सोडवायला नाटक तुम्हाला मदत करणार आहे. कसं? तर नाटक ही हजारो वर्षाची परंपरा आहे. आपल्या संस्कृतीत असं सांगितलं आहे की शंकरांनी अर्धनारायण नटेश्वराचं रूप घेतलं. आपण त्याला नटराज म्हणतो. त्या रूपात नाट्यसंहिता त्यांनी ब्रह्म्याला दिली. ब्रह्म्याने ती भरतांना दिली. भरतांनी ती लिहून काढली आणि ते नाट्यशास्त्र आहे ते पंचम वेद समजला जातो. म्हणजे 5वा वेद समजला जातो. म्हणजे नाटक किती मोठं आहे बघा, किती मोठी परंपरा आहे. ह्या परंपरेतला एक धागा आपण व्हायला चाललेलो आहेत हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्ही नाटक करताय म्हणजे काही उथळ करताय, स्वतःला हौशी तर अजिबात समजू नका आणि लोकांनाही समजू देऊ नका. तुम्ही हौशी नाही आहात. तुम्ही नाटक म्हणजे काहीतरी एक मोठं शिवधनुष्य उचलायला चाललं आहेत हे लक्षात ठेवा. दुसरी अशी ह्यालाच जोडून येणारी गोष्ट आहे की नाटक करतो म्हणजे आपल्या व्यवसायातून थोडा वेळ काढावा लागतो. नेहमीच्या उद्योगामधून वेळ काढावा लागतो. मग काही वेळेला लोक म्हणतात की अरे नाटकात ह्याचा खूप वेळ जातो. मग आपल्यालाही काही दिवसांनी वाटायला लागतं खरंच नाटकात खूप वेळ चालला यार. पण इथंच तुम्ही फसता. असं जर तुमच्या मनात विचार येणार असतील की विचार आलेले असतील की नाटक आपलं वेळ खाते, नाटकात आपला वेळ जातोय, तर नाटक बंद करा. तुम्ही नाटकाचे नाही आहेत. तुम्ही फार तर फार नाटकाचे चांगले रसिक आणि दर्दी प्रेक्षक होऊ शकता. ते व्हायलाही हरकत नाही. पण तुम्हाला नाटक करायचं असेल तर हा वेळ तुम्हाला द्यावाच लागेल. आता हे पहा, तुम्ही फ्युचरसाठी काहीतरी इन्व्हेस्टमेंट करत असता, पेन्शन प्लॅन घेत असतात की तुम्ही रिटायरनंतर काय करणार, तुमचं आर्थिक स्थैर्य राहावं यासाठी तुम्ही काही ना काहीतरी पैसे बाजूला काढता, काही सेव्हिंग करता वगैरे वगैरे असेल. तसंच तुम्ही हा जो वेळ काढताय ते पुढचं सेव्हिंग आहे. कसं की निवृत्तीनंतर तुम्हाला जे आत्मिक आणि आध्यात्मिक समाधान लागणार आहे, जे लोकांना सहसा मिळत नाही, त्याच्यासाठी झगडावं लागतं. तुम्ही आजूबाजूला पहा, अगदी सक्सेसफुल तुमचे प्रॅक्टिस करणारे असो किंवा उद्योजक असो किंवा कोणी व्यवसायी असो, ते जेव्हा निवृत्त होतात काही कारणानं, वयोमानानं वगैरे निवृत्त प्रत्येकालाच व्हावं लागतं. तेव्हा त्यांच्या मागच्या पिढीला ते अडचण वाटायला लागतात. त्यांचे विचार पडत नाही. घरात ते अडचण होतात. घराबाहेर त्यांची प्रतिष्ठा तशी फारशी नसते, कारण ती पैशाने आलेली प्रतिष्ठा असते. पैशाने आलेल्या प्रतिष्ठेला काहीच अर्थ नसतो.
पैशाला प्रतिष्ठा असती तर दाऊद इब्राहिमलाही प्रतिष्ठा लाभली असती, त्या प्रतिष्ठेला अर्थ नाही. मग अशा वेळी ते लोक तुम्ही ऑब्झर्व करा सैरभैर होतात. मग ह्या महाराजाच्या मागे लाग, त्या साधूच्या मागे लाग, हे इकडे शोध, ह्याला जा, ह्या क्लासला जा, असं त्यांचं अस्थिर होतं आणि ते कायम अस्थिर राहतात. कारण त्यांना कोहम हा प्रश्न सगळ्याला शेवटी छळत असतो. पण तुमचं तसं होणार नाही, कारण नाटकाचं अध्यात्म तुमच्याकडे असेल. निवृत्तीनंतर तुम्हाला काय करावं आणि काय शोध घ्यावा ह्याचे प्रश्नच तुमच्या पुढे असणार नाही. एक वेगळं चिरंतन समाधान तुम्हाला नाटक देणार आहे आणि हे चिरंतन समाधान तुम्हाला कितीही पैसे केव्हाही देऊन कधीही मिळणार नाही, ते नाटक देणार आहे. म्हणून तुम्ही आत्ता जो तुमच्या दैनंदिन व्यवसायातून वेळ काढत आहात ते अजिबात वाया जाणार नाही आहे. ती इन्व्हेस्टमेंट समजा. जिंदगी से अपने ही जिंदे के लिए थोडे लम्हे चुरा रहे हैं यार, और क्या. ठीक आहे. आता दुसरा मुद्दा. आता तुम्ही आणि नाटक हे रिलेशन तुमचं नक्की झालं विचार करून. आता येतो प्रेक्षक कसा तयार होतो, प्रेक्षक कुठे असतो. तुमचा राज्याचा प्रेक्षक, तुम्ही तिकीट काढून थिएटरकडे तिकीट गळ्यात मारून आणलेला प्रेक्षक आणि तुम्हाला हवा असलेला अभिरुची संपन्न प्रेक्षक, असे प्रेक्षकाचे विविध प्रकार होतात. हे प्रकार त्या बोलण्यात आमच्या चर्चेला आलेलेच आहेत. तुम्ही ते नक्की पहा, ते त्याहून तुम्हाला समजेलच. हा प्रेक्षक आपला तयार झाला, तुम्ही प्रेक्षक निवडले, प्रेक्षक टार्गेट केले. प्रेक्षकाच्या बाबतीत एक लक्षात घ्या की उच्च अभिरुची जे तुमचं नाटक समजावं आणि तुम्हाला त्या उच्च पातळीची अनुभूती मिळावी असं जे प्रेक्षक तुम्हाला समोर पाहिजेत ते प्रेक्षक अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतकी असतात. त्यांची संख्या अतिशय कमी असते. जगात कुठेही जा, इंग्लंड, अमेरिका, जपान कुठेही जा, उच्च अभिरुची संख्या नेहमी ही कमीच राहणार आहे. समजा लातूरची संख्या 20 लाख आहे. 20 लाखाच्या 10% समजा काय होतात ते 2 लाख, 2 लाखाच्या 50% 1 लाख, 1 लाखाच्या निम्मे 50,000, असं करत करत आपण 1,000 असे लोक आहेत असं समजलं लातूरमध्ये की उच्च अभिरुचीचे. तेवढे तर असतील. त्या 1,000तलेही 50% 500 लोक तुम्हाला टार्गेट करायचे उच्च अभिरुचीचे. ते हुडकून काढायचे, तुमच्या अवतीभोवतीच असतील. मग तुमच्या व्हॉट्सअपचं माध्यम वापरा, फेसबुकचं माध्यम वापरा, फोन वापरा, कसंही ते प्रेक्षक तुम्हाला टार्गेट करून तुमच्या बरोबर आणायचे, सोबत आणायचे. आता प्रेक्षक तर आले, पण प्रेक्षक राहणार कसे, टिकणार कसे. टिकायला काय पाहिजे, सातत्य पाहिजे. हे सातत्य कसं असतं, मी रणवीर क्लबचं उदाहरण दिलेलं आहे आणि शाखेचं उदाहरण दिलेलं आहे त्या बोलण्यात, तुम्ही ते जरूर बघा. तर प्रेक्षक सतत टिकवायचा म्हणजे आपल्याला सातत्य पाहिजे. त्याच्यासाठी एक जागा पाहिजे. ते जागा कशी मिळवायची आणि कुठे ह्याची चर्चा मी तुमच्या सभासदांकडे केली आहे, माननीय पदाधिकाऱ्यांशी केलेली आहे. तुम्ही त्यांच्या मागे लागा. कल्पना अशी आहे की लातूरचं स्विमिंग टँक आहे. साधारण 30-35 वर्षापूर्वी माझ्या डोक्यात ही कल्पना होती, पण त्यावेळी ते करणं शक्य झालं नाही. हा स्विमिंग टँक सध्या वापरात नाही आहे. तो आपण लीजवर घ्यायचा, महानगरपालिकेकडून आपण लीजवर घ्यायचा आणि तिथं आपलं तात्पुरतं थिएटर उभं करायचं. कसं ते मी तुम्हाला समजावून सांगतो. आता हे पहा, हा स्विमिंग टँकचा बेस. आता पहा, हा स्विमिंग टँकचा बेस आहे आपला. हां, साधारण अशा आकाराचा. ह्या बेसमेंटमध्ये हा जो अँगल आहे, हा असा टँकचा बेस आहे. हा जो अँगल आहे ह्याच्यात आपण ह्या कोणात अशा पायऱ्या करणं. ह्या पायऱ्या असतील, हे साधारण अशा पायऱ्या असतील खालपर्यंत. आणि ह्या वरचा जो भाग आहे तो आपण रंगमंच म्हणून वापरणार. इकडचा आणि इकडचा असा रंगमंच म्हणून वापरता. आता काय आहे, तिथे जम्पिंग पॅड केलेलं आहे. असं जम्पिंग पॅड केलेलं आहे इथे. हे जम्पिंग पॅडचा उपयोग आपण इथे लाईट करता चांदणी मारण्याकरता करणार आहे की लाईट आपल्याला लाईटच्या प्रकाश योजण्याकरता हवी. हा रंगमंच वापरता येईल. आणि इथे पायऱ्या, हा एक, आणि इकडचा भाग आहे उरलेला तो. इकडे आपल्याला
असं मध्ये सेंटरला गेट आहे, इकडे इकडे रस्ता आहे, मधल्या भागी आपण काचेचं एक केबिन केलं, काचेचं केबिन, तर तिथं आपल्याला प्रकाश योजनेला जागा होणार आहे. तिथून आपल्याला प्रकाश योजना करता येईल आणि संगीत पण तिथून ऑपरेट करता येईल. ही जागा बाजूची जागा ही आपल्याला बाजूला आता जागा आहे, ही बाजूची जागा ही प्रेक्षकांसाठी आपल्याला वापरता येईल. आता हा एक विचार झाला. आणि दुसरं असं की हा बेस आहे, हा बेस आहे, या बेसच्या वर आपण फ्लोरिंग करूया. असं फ्लोरिंग केलं की हे सपाट होईल आणि इथला आपल्याला समोरचा भाग आहे तो रंगमंच म्हणून वापरता येईल. हे जम्पिंग पॅडला लाईटसाठी केलेलं आहे आणि इथं हे काचेचं केबिन वगैरे असेल. ह्यात काय होईल की हे फ्लोरिंग आपण करून घेतलं की हा खालचा भाग आपल्याला स्टोरेजला वापरता येईल, स्टोरेज करता. आता ह्याच्यात एक मुद्दा काय आहे की महत्त्वाचा म्हणजे आपल्या उपयोगाचा, की हे जे हा जो टँक आहे तो टाऊन हॉलमध्ये आहे, अगदी सेंटर प्लेसला. म्हणजे दोन असे रस्ते असेल, सेंटर रस्ता, एक रस्ता इकडे गेलेला आहे, आता सिग्नल कॅम्पच्या तिकडे गेलेला रस्ता, आणि हा मेन रस्ता. तर मेन रस्त्यावर आपण एक बोर्ड लावू शकतो आपला की रोजचा प्रयोग काय आहे, तर आज आमका प्रयोग आहे. ह्या रस्त्यावर एक बोर्ड लावू शकतो की आज आमका प्रयोग आहे असं. आणि हे काय होईल की ह्या रहदारीवरून जाणं येणाऱ्या माणसाला ते सतत ते दिसेल आणि त्याच्यावरून बाबा त्याला कळेल की इथं काहीतरी होतं, इथं काहीतरी होतं, इथं काहीतरी होतं आहे, आणि त्याला लक्षात येईल की इथं नाटक होतं. आणि हळूहळू अशा तऱ्हेने प्रेक्षक तयार होईल. आता हा प्रेक्षक तयार होण्यासाठी तुम्हाला, तर तुमच्या लक्षात आलं की आपल्याला थिएटर कसं करायचं आहे. आता हे तांत्रिक काम आहे, हे काम होण्यासाठी तुम्हाला तुमच्या पदाधिकाऱ्यांच्या मागं लागायचं आहे, त्यांचा पाठपुरावा करायचा आहे, त्याचा प्रकल्प तयार करणे, ते इंजिनियरकडून किंवा आर्किटेक्टकडून त्याचा आराखडा घेणे, ह्या टेक्निकल गोष्टी आहेत त्या तुम्हाला सगळ्या कराव्या लागतील, तर ते तुम्हाला मिळेल. आणि हे लक्षात घ्या, तुम्ही स्वतः करता तर हे होईल, याला वेळ जाईल, कदाचित तुम्हाला खूपच कमी त्याचा वापर होईल, पण हे लक्षात घ्यावं की ह्याचा फायदा जनरेशन नेक्स्टला नक्कीच होणार आहे. दुसऱ्या, आणि हे कसे असतं की आपण रिटायर होतो तेव्हा दुसरे काय आपले जे पुढची पिढी काही करत असते ते पाहताना एक कृतार्थनाची भावना असते. ही कृतार्थता खूप नशिबाने मिळते, त्याच्यात एक आनंद असतो, तो आनंद, ते समाधान तुम्हाला लाभणार आहे. हे लक्षात ठेवा. तुमची मेहनत आणि हे श्रम कुठेही वाया जाणार नाहीत, याची 100% खात्री आहे. दुसरं असं की आता आपण ठरलं की इथे थिएटर तयार झालं वगैरे वगैरे, आपण बोर्ड लावला वगैरे वगैरे, पण त्याचं सातत्य हे महत्त्वाचं आहे की तुम्ही सतत लोकांकडे गेला की राज्यनाट्य, आता मी त्या चर्चेत उल्लेख केला की राज्यनाट्य तुम्ही करता, पण ते राज्यनाट्याचं नाटक फक्त तुमच्या करता असं कसं, ते त्या चर्चेत मी सांगितलेलं आहे, तुम्ही पहा. हे सातत्य महत्त्वाचं आहे, त्याला मी रंग सातत्य म्हणतो. हे रंग सातत्याचं मिशन तुम्हाला चालवावीच लागेल, तर सगळं साध्य होईल. रंग सातत्य काय करायचं की तुम्हाला जे थिएटर मिळालं, जे तुम्ही थिएटर तयार करणार आहे, तिथं महिन्यातून एकदा तरी प्रयोग करावा लागेल. 3 एकांकी करा, एक नाटक करा किंवा 3 एकांकिका करा. 3 एकांकिका म्हणजे साधारण वर्षाला तुम्हाला 36 एकांकिका तयार कराव्या लागतात. जसं तुम्ही नाटक हुडकता, राज्यनाट्य स्पर्धे करता, तसं तुम्हाला ना एकांकिका हुडकावी लागतील. आणि मला तर असं कळलं की तुमच्या संघामध्ये, तुमच्या टीममध्ये 2 कवयित्री आहेत. हे तर सोन्याहून पिवळं. त्या कवयित्रींना तुम्ही नाटक लिहायला लावा. आणि तुम्हाला सांगतो की आपल्या अवतीभोवतीचा परिसर आणि आपल्या अवतीभोवतीचे पात्र जेव्हा रंगमंचावर त्यांचं स्वरूप येतं ना, ते पाहणं करणं हे अतिशय आनंददायी असतं. हा अनुभव आम्ही घेतलेला आहे की साधारण 30 वर्षापूर्वी मी अघटित नावाचं नाटक लिहिलं. ते लातूरमध्येच घडलेलं आहे, का अर्तक्य घटनेवर होतं. पण ते करताना आम्हाला खूप आनंद आला की आम्हाला माहीत असलेले पात्र आम्ही तिथे सादर करत होतो आणि त्याचं रंगरूप आम्ही पाहत होतो. ते खूप म्हणजे काय, एक आत्मिक समाधान देणारं होतं. जे मी म्हणतोय तुम्हाला, जे समाधान मिळतं, जे कुठे पैशाने विकत घेता येत नाही, ते समाधान हे तुम्हाला नाटक देतं. तर तुमच्याकडे जे असं 2 कवयित्री आहेत त्यांना लिहायला लावा. तुमच्या संहिता तयार होऊ द्या, तुमचे अनुभव त्याच्यात येऊ द्या, एक वेगळीच मजा येईल. हे रंग सातत्याचं झालं. हे मिशन रंग सातत्य तुम्हाला चालवायचं आहे आणि तुम्ही ते चालवणार. आता
हे झालं तुम्ही नेहमी करत असलेल्या प्रयोगाबद्दल. आता हा तुम्ही जो प्रयोग करणारे महिन्याला, तो तुम्ही कुठला वार निवडाल? तर शनिवार निवडायचा. शनिवारच का? की शनिवार हा असा वार असतो की दुसऱ्या दिवशी रविवार असतो. लोकांना कामाचं टेन्शन नसतं. आदल्या दिवशीचं टेन्शन त्याचं थोडं रिलीज झालं असतं की उद्या काही काम नाही, याचं एक सुख असतं मध्यमवर्गीय माणसाला. त्या ह्याच्यात तो शनिवारी संध्याकाळी मूडमध्ये असतो की दुसऱ्या दिवशी तो रिलॅक्स आहे. दुसऱ्या दिवशी तो उशिरा उठतो. दुसऱ्या दिवशी त्याचं इतर काय कामं असतात ठरलेले जे ते इतर वेळी करू शकत नाही. त्यामुळे रविवार हा तसा फारसा उपयोगाचा नाही. शनिवार संध्याकाळ आपल्याला खूप उपयोगाची असते. तेव्हा दर शनिवारी तुम्ही 3 एकांकिका महिन्याला किमान द्यायला पाहिजेत आणि हे रंग सातत्य टिकवायला पाहिजे. आणि त्या एकांकिका काही असो, कुठलंही फुकट नाही, 10 रुपये तरी तिकीट ठेवायचं. कारण कशाला तरी ह्या नाटकाला मूल्य आहे हे तुम्हाला प्रेक्षकांना सवय लावावी लागेल. हे आणि त्याच्यावर नाटकानंतर होणाऱ्या चर्चा किंवा वादविवाद हे सगळं होत राहील. तुम्हाला असंही होईल की काय प्रेक्षकात बरेच लोक असे असतात की ज्यांना स्वतःचं ज्ञान असं काही दाखवायचं असतं. त्यामुळे असे येतात, अशा नाटकाच्या ठिकाणी येतात. नाटक झाल्यावर ते चर्चा करतात आणि हिरिरीने बोलतात. काही लोक त्यांना विरोध करणारे असतात, हा किती शहाणा आहे, मी दाखवतो. असं खूप होतं. हे चर्चानंतर हा डोक्याला ताप होतो हळूहळू. पण तुम्ही लक्षात ठेवायचं की त्यालाही बाजूला घ्यायचं, त्यालाही समजावायचं, ह्यालाही समजायचं तू शहाणा आहे, तू शहाणा आहे. हे तुम्हाला करावं लागेल आणि हे बॅलन्स ठेवावं लागेल. आणि ह्या चर्चेशिवाय तुम्हाला त्याच्यात मजाही येणार नाही. आणि ह्या चर्चेतूनच तुमचा प्रेक्षक तयार होईल. तो प्रेक्षक कसा, कुठे, काय याची चर्चा मी त्या डिस्कशनमध्ये केलेलीच आहे. तो व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा आणि मला तुमच्या प्रतिक्रिया अवश्य कळवा. तुमच्या नाटकाविषयी काही शंका असतील, तुमचे काही प्रश्न असतील की नाटकाविषयी आणि ह्या रंगसातत्य मिशनविषयी तुम्हाला आणखी काही वेगळं काही सांगायचं असेल तर माझा व्हॉट्सअप नंबर आहे 9892930832 9892930833. तुम्ही कधीही मला व्हॉट्सअप करू शकता. मी माझ्या परीनं त्याचं समाधान माझ्या अनुभवाप्रमाणे ते देईल. तुम्हाला या मिशन रंग सातत्य करता शुभेच्छा. तुमच्या संस्थेने मला बोलायची संधी दिली त्याबद्दल संस्थेचे आणि तुमचे आभार. भेटूया. चला. तर झालं असं की सरांची माझी भेट झाली आणि ह्याच्यापूर्वी तुम्ही ज्या ॲक्टिव्हिटीज करता ह्याच्याकडून मला कळत होतं की डॉक्टर्स लोकांनी असं केलं आहे की एक ग्रुप केला आहे. मी सरांना म्हणालो की आता मला रदवाड सर करतात म्हटलं, मला एक काय आश्चर्य वाटलं, म्हणजे प्लीजंट सरप्राईज वाटलं ते. तर तुम्ही डॉक्टर्स लोक करतायत हाच माझा मेन मुद्दा आहे. मी तुमची आज भेट घेतो आहे, तुमच्याशी बोलतो आहे कारण एक तुम्ही एका शास्त्राचा म्हणजे शरीरशास्त्राचा सखोल अभ्यास केलेला आहे. कुठल्या तरी शास्त्राचा सखोल अभ्यास केल्यावर तुम्हाला एक तार्किक ह्याची सवय होती की लॉजिकली विचार करायची किंवा सर्वसमावेशक विचार करायची, लॅटरल थिंकिंग म्हणतो, तशी एक सवय झालेली असते आणि ते नाटकासाठी खूप आवश्यक असतं. म्हणजे आता पुढे पुढे तुम्हाला ते कळत जाईल. दुसरं म्हणजे तुमची ग्रहणशक्ती, आकलनशक्ती इतरांपेक्षा नक्कीच जास्त असते. हा एक प्लस पॉईंट आहे. त्यामुळं नाटक तुम्हाला तुमच्यापर्यंत पोचणं तसं खूप सोपं जाईल इतरांच्या मानानं, असं मला वाटतं आहे. आणि दुसरं मेन म्हणजे अगदी आर्थिक ज्याला म्हणतात ते कारण तुमच्याकडे आहे की तुमच्याकडे पर्टिक्युलर बजेट आहे काय ना काहीतरी आणि तुम्ही सगळेजणं इकॉनॉमिकली स्टेबल आहात. नाट्य चळवळीचं हे दुर्दैव आहे की त्याच्यात सगळे तरुण येतात, एकतर तरुण वयात येतात, ते स्टेबल नसतात. मी त्याचं उदाहरण आहे. ते स्टेबल नसतात, त्यांची जगायसाठी धडपड चालली तरी ते नाटक करत असतात आणि मग आयुष्याच्या वळणावर कुठेतरी त्यांना ते प्रॅक्टिकली फेस करावं लागतं. जे आहे ते व्यवहार आहे तो फेस करावा लागतो आणि ते चळवळीपासून किंवा नाटकापासून ते लांब जातात आणि तिथे त्याच्या शेवटी हौशे गवशेच उरतात ते. मग ते नाटक ते फुलत नाही. तर नाटकाने मला जे काही दिलं आहे, म्हणजे आज तुमच्याजवळ आहे, तुमच्यासमोर बोलतो आहे, तुम्ही मला हे हारतुरे देत आहेत, त्याचं कारण नाटक आहे. ते माझ्यातून वजा केलं तर मी झिरो आहे. हे मला नाटकाने जे काही दिलं आहे त्याच्यातून उतराई व्हायचा माझा एक प्रयत्न असतो.
उतराई तर होणारच नाही, पण नाटकासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे, नाटक होत राहिलं पाहिजे, की नाटकाला गरज आहे आता, नाटकासाठीच प्रकर्षाने काय होऊन स्वतः काहीतरी करायची, ते आपोआप चालेल असं नाही आहे हौशी नाटक. मग त्याच्यासाठी त्याचा एक भाग म्हणून मी आज तुमची भेट घेतो आहे. आता मी मुद्दे काढून आणलेत की आपला वेळ जाऊ नये म्हणून. आता मी असं गृहीत धरतो की पहिल्यांदा सगळ्यांना मी यांना सांगितलं आहे की जे इथे आलेले आहेत ते हौशेच्या पुढे आलेले आहेत, असं मी नाटकाच्या बाबतीत गृहीत धरतो की नाटक करणे ही तुमची बौद्धिक आणि मानसिक गरज आहे, नाटक करत राहणे असं मी गृहीत धरून बोलतो आहे की आता त्याच्या अलीकडं तुम्ही असाल तर ते तुमच्यासाठी नाही आहे स्पष्टचपणे. आता असं असेल तुम्ही जे आता नाटक जे बघताय, आता तुम्ही जे नवीन सुरू करतात नाटक, तुम्ही नाटकासमोर आलं आहे, तुम्हाला कसं झालं आहे ते काय श्रीकृष्णाला गीता सांगताना म्हणतात ना, ते श्रीकृष्णाने अर्जुनाला विराट दर्शन दिलं, हां, आणि अर्जुन त्याच्याकडे अवाक होऊन बघत होता, तसं हे नाटक तुमच्या पुढे आलं आहे एकदम, आणि त्या दर्शनाने तुम्ही दुपून गेला आहेत. मी डॉक्टर्स आणि पर्टिक्युलरली इंटेलेक्च्युअल्सबद्दल बोलतो आहे बरं का. आता त्या दिपण्यामुळे तुम्हाला ते विस्तृतपणा कळालेला आहे, पण त्याच्या खोलात अजून तुम्ही शिरलेला नाही. ती वाट तुम्हाला दिसावी, माझ्या आकलनाप्रमाणे, माझ्या अनुभवाप्रमाणे ती वाट तुम्हाला मिळावी, आणि तुम्ही या वाटेनं गेला तर ते सोपं जाईल असं मला वाटतं, आणि नाटकाचं नॅचरली भलं होईल. तर आता पहिल्यांदा आपण विचार काय करतो, हे झालं आपण नाटकापणे झालो. नाटकाचा विचार करताना आपण दुसऱ्याच्या बाजूने नेहमी विचार करतो, पण आपण सुरू कुठे गेलं, आपण आणि नाटक हा विचार पहिल्यांदा झाला. नेमकं आपण तिथेच फसतो. आपल्यातकेच असं आपण ते सगळ्या चमकधमकणे किंवा बक्षिसं वगैरे वगैरे ह्या फिजिकल ह्याच्यात असतो आपण, आणि मूळ प्रश्न बाजूलाच राहतो की नाटक आणि आपण नेमकं काय रिलेशन आहे, तो पहिल्यांदा विचार करू. तर आता मला सांगा, हिचं तर मला माहिती आहे सर, आपला आणि नाटकाचा पहिल्यांदा संबंध कधी आला? मी जेव्हा स्टुडंट होतो, हां, म्हणजे मेडिकलला लागलो, हां, औरंगाबाद मेडिकल कॉलेजला, बरं, तिथं दरवर्षी नाटकं व्हायची, हां, जे इंटर क्लास कॉम्पिटिशन व्हायचे, हां, हां, किंवा एखादं मोठं नाटक पण व्हायचं. हां, आणि त्या ठिकाणी आमचे जे 2-3 गुरु होते, हां, डॉक्टर शिरोळे सर, हां, 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 आणि डॉक्टर सोळंके म्हणून होते, हां, हां, आणि डॉक्टर मुजुमदार म्हणून होते. त्यांना ह्या कल्चरल ह्याच्यामध्ये खूप आवड होती. हां, हां, म्हणजे तेव्हापासून आमची सुरुवात झाली, म्हणजे नाटकाविषयी निर्माण. हां, 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 आणि मग तिथनं पुढे मग कमर्शियल नाटक बघणे, हां, आमची नाटकं दरवर्षी इंटर क्लास कॉम्पिटिशन, हां, यातनं मग आम्ही त्याच्या आवडीला हां, आणि मग आम्ही पुढे गेलो. मग जसं आता प्रॅक्टिसमध्ये आलो, तिला आम्हाला कुणालाही वेळ मिळायचा, तुम्ही म्हणाल तसं अगोदर आपलं जेव्हा आमचं सेटलमेंट झालं, त्यानंतर मग 1-2 कार्यक्रमात आम्ही सगळे एकत्र भेटलो. तेव्हा आम्हाला असं वाटलं की आपण का मागे राहतो, आपली ही आवड आहे, आपण त्या आवडीपोटी आपण सगळे एकत्र येऊ, आणि त्यातनं मग आपण अचीव्ह करू. मग आपण मार्गदर्शन, जे सिनियर आहेत संजय सर, त्यांचं मार्गदर्शन आम्ही घ्यायला सुरुवात केली. त्यातल्या त्यात कोविडच्या काळामध्ये मुकुंद भिसे आणि आम्ही सगळ्या इथले जे सिनियर नाटक करणारे आहेत त्यांचं मार्गदर्शन घेतलं. अच्छा अच्छा. आणि आवड म्हणून आम्ही, म्हणजे फर्स्ट टाइम तुमचं कॉलेज कॉलेज ना सर? तुमचं शाळेमध्ये छोट्या छोट्या मराठीच्या पुस्तकामध्ये ज्या गोष्टी असतात शाळेत बसवताना पासून भाग घेत होतो, पण खरी म्हणजे स्टेज वगैरे मिळालं किंवा भरपूर पद्धतीने काम करता आलं ते पण सरांसारखंच मला. राईट. सर तुमचं? तसं माझं शाळेच्या लेवलवर खूपच तुटपुंज होतं. कॉलेजमध्ये मी कुठल्याही नाटकात नव्हतो, कारण त्यावेळेस ती प्रायोरिटी नव्हती, आधी अभ्यास करायचा प्रायोरिटी होती. पण मी सायकॅट्रिस्ट झाल्यानंतर मी जे काही सगळे सेशन्स घेतो त्याच्यामध्ये मी रोल प्लेज हे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी किंवा मी इनॅक्ट करून दाखवायचो बऱ्याच. त्यामुळे डोक्यात ते होतं की आपलं एक नाटक करायचं राहिलं, आपल्याला ऍक्टिंग करायची. मला आठवतं माझा 10वा वाढदिवस आमच्या हॉस्पिटलचा होता, त्यावेळेस मी सरांना म्हणालो होतो की माझं नाटक करायचं राहिलं सर एकदा तुमच्यासोबत मला आणि मी ऐकून होतो की याची सर नाटक होईल, पण माझं असं जवळून संबंध नव्हता.
मग संस्था सुरू झाली, मला बोलवलं गेलं, मी आलो, जॉईन झालो. दुसरं नाटक जे झालं मोरूची मावशी, त्यावेळेस मग मी चला त्यावेळेस करून बघू. ओके, पण शाळेपासून तुमची सुरुवात झाली? पण तसं शाळेत एवढा नाही, अफेक्शन, नाटकाबद्दल अफेक्शन प्रत्यक्ष करणं नाही, प्रत्यक्ष आपण खूप नंतर करतो, पण अफेक्शन खूप सुरुवातीला असतं ते. म्हणजे नाटक तुमच्या जवळपास कुठेतरी असतं. सर तुमचं फक्त पहिलं सांगा. शाळेत असताना म्हणजे पहिलं अफेक्शन तिथं झालं. म्हणजे आता बघा, आपण कधीतरी केलेलं असतं, पण ते आयुष्याच्या कुठल्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला ते कुठंतरी भेटत असतं. नाटकाची नापली, कारण ही कला आहे, आर्ट आहे, ते तुमच्याबरोबर सतत येत राहतं आणि ते तुमच्या आतून आलेलं असतं. जरी आपण व्यवसायात वगैरे व्यस्त झालेलो असतो तरी तुमच्या बाजूला कुठंतरी रेंगाळत असतं. आता नाटक आणि आपण हे असं रिलेशन झालेलं आहे की हे आपल्याकडे पहिल्यापासून आहे, ही आतली आपली प्रेरणा आहे. हे पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं की हे आपलं इंट्युटिशन आहे. हे बाहेरून कुठून शिकून किंवा आता मला दिसले नाटक किंवा आत्ता मी करायला लागलो आहे असं तुमचं झालेलं नाही आहे. हा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट आहे. त्याच्यामुळं तुम्ही नाटक नक्कीच आहे त्याच्या पुढे नेऊ शकाल असं मला वाटतं. म्हणून मी आजचं सेशन घेतो आहे. आता हे झालं आपलं आणि नाटकचं नाद. आता नाटकात काय होतं की आता जेव्हा तुम्ही करायला लागतात, आता इथून पुढे तुमची नाटकं होत राहतील की ठीक आहे, आता नाटकात आपण गेलेलो आहे, नाटक आपल्याला काय देतं आणि कसं देतं हे माझ्या अनुभवावर आधारित सांगतो तुम्हाला. आता तुम्ही जेव्हा एखादी नट म्हणून भूमिका, नट आपण उदाहरण घेऊ, नट म्हणून तुम्ही करत असता, एखादा रोल करत असता किंवा काय करत असता, एक रोल करता, 2 रोल करता, 3 रोल करतात आणि जेव्हा तुम्ही हायेस्ट याला पोचता तेव्हा तुमच्या लक्षात येईल की आपण रोल करत असतो ॲट ए टाईम, आपण असतोही आणि नसतोही. हे विचित्र वाटणारं वाक्य आहे, पण तुम्ही लक्षात आणा, तुम्ही असता कारण तुम्ही ते करत असता, तुम्ही नसता कारण तुम्ही ते कॅरेक्टर करत असता. ॲट ए टाईम तुम्ही तुमचं सत्व आणि दुसऱ्याचं अस्तित्व हे सारखं जाये करत असतात. हे जेव्हा तुम्हाला स्टेजवर अनुभवताना तुम्ही ती अनुभूती जी असते ते नाटकातलं अध्यात्म आहे. त्या स्टेजपर्यंत तुम्ही येईपर्यंत तुम्हाला नाटक आत्मसात झाले असं समजायलाच मार्ग नाही आहे. मलाही अजून तसं आलं. मलाच ते उदाहरण सांगतो, फक्त मला एक किरकोळ असा अनुभव आला. नाट्यदर्पण नावाची एक पुण्याची संस्था आहे, ते डॉक्टर दामले तुम्हाला माहीत असेल, ते ऑर्थोपेड मला वाटतं सर्जन होते, ते दोघंही कपल, ते असंच नाटक वेडवतं त्यांनी एक हॉल बांधला, आता मला वाटतं सुदर्शन हॉल वगैरे काहीतरी म्हणतात त्याला. तर त्यांचं नाट्यदर्पण संस्थेतर्फे त्यांनी एक अभिनव प्रयोग केला की एकांकिका घ्यायचे ते, पण ते कसं होतं, ते एक सब्जेक्ट द्यायचे, विषय द्यायचे, कुठलंही प्रतिष्ठित असं सांगून एक विषय द्यायचे, त्या विषयावर आपण एकांकिका लिहायची आणि ते सादरीकरण तिथं फक्त प्रॅक्टिस म्हणून सादरीकरण, म्हणजे तुम्ही हे सगळं इक्विपमेंट वगैरे असायला पाहिजे असं नाही, फक्त एक तालीम त्यांच्यापुढे सादर करायची आणि त्याच्यातून ते निवड करायची असं. तर ती पहिलं वर्ष झालं ते तो विषय वगैरे पहिला झाला, मला ते काही विशेष वाटलं नाही. म्हणजे कोणतरी विषय देणार, त्याच्यावर आपण लिहायचं, मग त्याचं परीक्षण होणार, एक तर स्पर्धेचाच मला कंटाळा होता, पण ते तर नकोच होतं मला ते विषय देऊन. पण झालं काय, आमचे एक मित्र आहेत, ते हयात नाहीत, राजा सांगवीकर नावाचे, ते फार उत्साही होते. त्याला ते कळालं, ते स्पर्धा होता ते करत, तो माझ्याकडे आला. दुसऱ्या वर्षी तो म्हणाला, यावर्षी तरी आपण एंट्री द्यायची, तू काहीतरी लिही असं म्हणून ते त्याचं लिफलेट होतं ते घेऊन आला माझ्याकडे. मग ठीक आहे म्हटलं, असं मी जाऊ असं दुर्लक्ष, पण त्याने माझा पिच्छाच पुरवला. नाही, हे आपल्याला पाठवायचं आहे, हे मी संजूशी बोललो आहे, ह्याच्याशी बोललो आहे, तो खूप लाघवी होता या बाबतीत. मग ठीक आहे म्हटलं, आपण जाऊया. मग अगोदर लिहून तर व्हायला पाहिजे, स्क्रिप्ट तर हातात पाहिजे आणि त्यांनी दिलेल्या विषयावर लिहायचं आहे. मग त्यांनी ते मला कागद आणून दिला, त्यांचा ते विषय दिला. त्यावेळेस मधुकर तोडरमलांनी विषय दिला होता सुवर्णमध्यावर, असं की तुम्ही सुवर्णमध्य या विषयावर लिहायचं असं. आणि आपण झालं तर लिहू अशा ह्याच्यात मी होतो.
त्याच्यावर मी एकांकिका लिहायला बसलो म्हणण्यापेक्षा उभाच राहिलो आणि सकाळी 11ला सुरू केलं, 5ला थांबलो. 11 ते 5 मी सतत लिहित होतो. म्हणजे आणि माझे त्या दरम्यान कामं चालू होते, पण 11 ते 5 मी सतत लिहित होतो. आणि 5 वाजता झाल्यावर पेन ठेवल्यावर तेव्हा मला फिलिंग आलं की जे त्या मी अवस्थेत होतं मला वेटलेस असं वाटत होतं, आपल्याला वजनच नाही. आणि हे लिहून झालं आहे तरी मला वाटत नव्हतं की आपण लिहिलं आहे. हे जे फिलिंग असतं ना, हे क्वचित आपल्याला येतं. हा पॉईंट आपल्याला कधीतरी नाटकात सापडतो आणि तो मिळवणं हे आपलं टार्गेट असलं पाहिजे असं. म्हणजे बाकीचं ते सगळं बक्षिसं वगैरे वगैरे ते काय हे राहत नाही, म्हणजे त्याला हे काय राहत नाही. नंतर ती एकांकिका झाली. संजीवनी आणि त्याच्या भाऊजाईंनी काम केलं होतं, स्वातीनी. आम्ही त्या लेखनाचं प्राईज मिळालं त्याला. म्हणजे ते लौकिकदृष्ट्याही सक्सेसफुल झालं होतं. तर आता हे नाटक आणि आपलं रिलेशन झालं. आता नाटकाचं काय आहे, नाटक काही एकट्याने होत नाही. नाटक आपण नाटक केलं आहे आणि झालं नाटक असं होत नाही. आपल्या नाटकाला प्रेक्षक लागतो, हे तर मान्य कराल तुम्ही. पण होतं काय माहिती का, तुम्ही जर ऑब्झर्व केलं की तुम्ही राज्यनाट्याचा फॉर्म भरल्यापासून तुमचं ते गिअर सुरू होतो. फॉर्म भरता, मग नाटक निवडले असतं, ते बदलतं, मग हे नको ते नको असं भानगडी होतात. मग तुम्ही नाटक सिलेक्ट करता, ते पात्र ओळखणे, बसवणे, ते एक जाणे दुसरे जाणे, हे सगळे नाटकातल्या भानगडी होत राहतात. शेवटी तुम्ही ते सादर करतात. कदाचित बक्षीस मिळत नाही, मिळाल्यावर त्याचा आनंद होतो, मग ते सेलिब्रेट होतं. मग ते प्रत्येकाच्या घरी पार्ट्या वगैरे वगैरे त्याचं कवित्व जवळजवळ 2-3 महिने चालू असतं. म्हणजे एक नाटक तुम्ही करता तेव्हा जवळजवळ वर्षभर त्याच्यात एंगेज असता. आता तुम्ही एक मार्क केलं आहे का, तुम्ही नाटक करता आणि प्रेक्षक बघायला येतो. राज्यनाट्याला स्पर्धेला आपल्याला माहीत असतं की ह्यांच्या ओळखीचे, माझ्या ओळखीचे, अरे माझ्या ओळखीचा नाटक करतो आहे म्हणून ते आलेले असतात, आपल्या ओळखीचा करतो आहे म्हणून बघतात. ते प्रेक्षक आपण ते असं प्रेक्षक म्हणून गृहीत धरता येत नाही, पण आपण ते प्रेक्षकासाठी करतो. पण आपण नाटक करतो तेव्हा प्रेक्षक ते बघून गेलेले असतात. आपण वर्ष घातलं आहे त्याच्यात, वर्षभर नाटक केलं आहे, ते बघून गेले आणि परत आपण ते नाटक झाल्यावर, ते कवित्व संपल्यावर दुसऱ्या नाटकाच्या मागे लागतो. परत दुसऱ्या वर्षी आपण नाटकात असतो. म्हणजे आपण नाटकात असतो पण प्रेक्षक असतो का, हेच आपण विसरून जातो. जसं तुम्ही नाटकात ट्रेन झाला पाहिजे तसा प्रेक्षकही ट्रेन झाला पाहिजे ना. वर्षभर जर प्रेक्षकाच्या डोक्यात ते नाटक राहिलं तर तो नाटकासाठी येईल, नाही तर तो टाळायला येईल, कोणत्या तरी रिलेशनसाठी येईल, कोणाचा मित्र आहे म्हणून येईल, कोणाचं काय म्हणून येईल, किंवा गंमत बघायला म्हणून येईल. मग तुम्ही सॅटिस्फॅक्शन कधी मिळवणार आणि ह्या आध्यात्मिक स्टेजला कधी जाणार, तो चान्सच राहत नाही. आणि तुम्ही कायम हौशी स्तरावर राहतात. ही हौशी नाटकातली खरी गोची आहे की कायम तुम्ही हौशी म्हणून हौशी नसतात. तुम्ही आयुष्य त्याच्यात तुम्ही घालता, तुमचं सगळं ओतलेलं असतं, तुमचं स्पिरिट त्याच्यात जातं. मग ते हौशी कसं, तुमची पूर्ण इन्व्हॉल्वमेंट आहे. भले तुम्ही त्याच्यात पैसे कमवत नसाल किंवा त्याचा व्यवसाय करत नसाल, पण तुमची इन्व्हॉल्वमेंट तर आहे, बरोबर आहे. त्याला हौशी कसं म्हणता येईल. तर ह्याच्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला प्रेक्षक अगोदर आपल्याबरोबर प्रेक्षकाला तयार करावं लागेल. मग प्रेक्षक असा कधी होईल, सतत त्याच्या नाटक डोक्यात कसं ठेवता येईल. तर दुसरा मुद्दा याचा की प्रेक्षक तयार करण्यासाठी काय करावं लागेल, ह्याच्यावर तुम्हाला विचार करावा लागेल. तर तुमच्या परीनं तुम्हाला ते मार्ग सुचतील की कोणाला ते तुमच्या ओळखीतले जे आहेत त्यांची टेंडन्सी, किंवा आता वर्गीकरण करता येईल की महाराष्ट्र टाइम्स लोकसत्ता वाचणारे असे लोक, लायब्ररीत नेहमी जाणारे लोक, एक्स्ट्रा ऑर्डिनरी असणारे स्टुडंट ज्यांच्यात काही आहे असे बाजूला करून त्याची लिस्ट करून तुम्हाला ते वाटून घ्यावे लागतील. त्यांना ते टार्गेट करून, अरे बाबा हे आहे तू ये, अरे हे आहे ते, 1-2 वेळा त्यांच्या मागे लागून त्यांना एकत्र आणावं लागेल तुम्हाला. तुम्ही जसं नाटकवाले म्हणून संघटित होता तसं प्रेक्षकांना संघटित करणारं कोणी नसतंच ना. आणि हे होतं कसं, आम्ही तुम्हाला ती एक गोष्ट सांगू इच्छितो की आम्ही नाटकावर काम करण्याबरोबर ह्या गोष्टीवर पण काम केलं आतापर्यंत. ओके सर. कसं मध्ये आतापर्यंत जेवढे प्रेक्षक आम्हाला मिळाले
हे सगळ्या जुन्या नाट्यकर्मीला पण आश्चर्य वाटतं की ह्याना प्रेक्षक एवढे कसे येतात. आम्ही स्टँडिंगमध्ये नाटक दाखवलेलं, म्हणजे हाऊसफुल होऊन उभा राहून नाटक बघितलेले आहेत आमचे, आणि आम्ही त्या दृष्टीने खास प्रयत्न केलेले आहेत. म्हणजे तुम्ही म्हणला तसं एक ग्रुप निवडणे, ज्यांना नाटकाची आवड आहे, राईट राईट राईट, किंवा जे खरेच त्यात इंटरेस्टेड आहेत अशा लोकांना आम्ही वेगवेगळे ग्रुप तयार केले आणि त्यांना आम्ही ह्याच्याकडे वळवले. आता ह्या राज्य नाट्य स्पर्धेत पण इतर संघ पण आमच्याविषयी तेच बोलतात की नाट्यगृहाकडे प्रेक्षक जे वळवले ते तुमच्यामुळं बरेच वळले आहेत, असं ते कबूल करतात. आणि आम्ही त्याच्यावर इंटेन्शनली काम केले की प्रेक्षक कसे आणता येतील आपल्याला. गुड, घ्या ना. नाही, मी घेतो नंतर झाल्यावर मला बोलतो. थंड होऊन जाईल. नाही नको, नसलं तरी चालेल, मला काही एवढं नाही. तर तुम्ही म्हणला तसं हा पॉईंट खरंच महत्वाचा आहे. नाही, हे तुमचं कसं हा पार्ट झाला. माझं असं म्हणणं आहे की तुमचा प्रेक्षक आहे तो तुमच्यामुळं आहे, तो त्या स्वतःमुळं नाही आहे. लक्षात आलं ना? हां, स्वतः नाही आहे. तुम्हाला एक प्रेक्षक तयार कसा होतो, ह्याला सांगून काय उपयोग नाही. तुम्हाला आठवत असेल सर, टाऊन हॉल आपला जे होतं ना, टाऊन हॉलच्या कॉर्नरला 7 मजली बँक आहे, त्याच्या कॉर्नरला खो खो खेळलं जातं. रणवीर क्लब होता. ते काय करायचे, तालीम करायचे फक्त तिथे, त्यांची खो खोची प्रॅक्टिस व्हायची लोक. पण ती हळूहळू कसं झालं, मग ते लोक सायकलवरून जातात बघायचे, मग एक जण बघायला उभा राहिला, दुसरा उभा राहिला, असं करून करून ते खेळ बघायला, प्रॅक्टिस बघायला इतके लोक यायचे की त्यांना ते बाजूला 1-2 जण असं बाजूला करायला लोक ठेवावं लागले. आणि ते खेळ आवडीनं लोक बघायला लागले आणि त्यांच्यातून काही स्टार झाले की ते मनीषा मुळेची बहीण काय आहे ना, ते हां, ते असे ओळखचे लोक, अरे हा बरं का, ते पण राज्य स्टेट लेवलवर वगैरे जायचे. असा प्रेक्षक तयार होतो. म्हणजे ते कशामुळं व्हायचं की कारण तिथे रोज प्रॅक्टिस करायची आणि ते रोज लोकांना दिसायचं. नाटकाचं होतं काय, तुम्ही राज्य नाट्य स्पर्धेत करतात, लोक बघतात, ते परत काहीच होत नाही त्याचं लोकांसाठी. तुमच्यासाठी मनात नाटक चालू असतं ते. पण ह्याच्याकरता काय करावं लागेल की कंटिन्युटी, सातत्य खूप महत्त्वाचं आहे. आणि तुमची राज्य नाट्य स्पर्धेत उशिरा आलो. आम्ही राज्य नाट्य स्पर्धेला एवढं महत्त्व देत नाही. आम्ही वर्षातनं 3 नाटके करतो. राज्य नाट्य स्पर्धेशी काहीच संबंध नाही आणि त्याला आमच्या हाऊसफुल होतं. उलट राज्य नाट्य स्पर्धेत कमी प्रेक्षक असतात. सर, आय एम सॉरी, मी ॲप्रिशिएट करतो तुमचं, म्हणूनच मी आज तुम्हाला बोलायला आलो. तुम्ही करताय त्याच्या पुढे जावं असं माझी इच्छा आहे. प्रेक्षकांना स्वतःहून वाटावं की बघितलं. आपण समजा परिशोषण करून प्रेक्षकांना नाही, हे एकदा सगळं झाल्यावर आपण बोलू ना, कारण का मी विसरून जाईल. मला काय बोलायचं तेच मी विसरून जाईल, म्हणून मी घाबरते, दुसरे काय नाही. मला असं म्हणायचं होतं की एकतर प्रेक्षक तुम्हाला टार्गेट करावं लागेल, तुम्हाला शोधावं लागेल की आता तुम्हाला व्हॉट्सअप वगैरे त्यावेळेस माध्यमं नव्हते, आता माध्यमं आहेत. हां, की ते शोधावं लागतो त्याला, मग त्याला ते कसं करायचं, कसं आणायचं ते तुम्हाला चर्चा करून. मी तर असं म्हणेन की तुम्ही दत्तक घ्यायचे, प्रेक्षकच दत्तक घ्यायचे की हे 10 मुलं येतात, 10 माणसं येत आहेत की 10 माणसं तुझ्याकडे, त्यांना सतत टचमध्ये राहणे, त्यांना सतत सांगणे, त्यांच्याविषयी भेटले की नाटकाबद्दल बोलणे, कमर्शियल नाटक कुठलं चालू आहे, नाटक काय चालू आहे, आर्ट काय, असं त्यांना सतत हे ठेवणे, हे असावं. तुम्हाला आणखी एक उदाहरण सांगतो. हे जसं रणवीर क्लबचं झालं तसं तुम्ही पाहिलं असेल की शाखा, जे RSSचे शाखा भरतात, तिथं काय होतं, मैदान असतं पूर्ण. मैदानावर त्यांचा शिक्षक येतो आणि तो काय नाही, मुलांना गोळा करतो, खेळ खेळतो, असं महिनाभर चालतं. नंतर महिन्यानंतर काय होतं की ते मुलांना शिस्तीत उभं राहायला शिकवतात. मग दुसऱ्या महिन्यात ते झेंडा त्यांचा लावतात. नंतर ती प्रार्थना होते, नमस्ते वत्सले वगैरे, ते प्रार्थना त्यांची होते. आणि हळूहळू होतं होतं लोक म्हणाला, अरे इथं शाखा भरते. म्हणजे तसं आयडेंटिफिकेशन अपत तयार होतं ना, ते कशामुळे होतं, ते सतत तिथे करत असतात. तसं नाटकात होत नाही असं माझं म्हणणं आहे की कुठेच हौशी पातळीवर इथे आपण चुकतो. म्हणजे तुमची सगळी एनर्जी आहे ना, ते एका स्पर्धेकरता जाते.
हां, एका शोसाठी. आणि त्याचं तसं बघायला काहीच वर्थ नाही. आज तुम्हाला पारितोषिक मिळालं, काय झालं? हो, मिळालं, ठीक आहे. पण ही जी मी आध्यात्मिक अवस्था म्हणतो ती तुम्ही मिळवू शकाल का? आणि सर, माझं एक म्हणणं आहे की आता जाता जाता मी सांगतो, हे जे मी बोलतो की तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही व्यवसाय करून आता जे तरुण आता प्रॅक्टिस करतात वगैरे लोक, की त्यांना वाटत असेल की आता हे जे लोक आत्ता सध्या आहेत कामात, की माझा वेळ जातो हे लॉजिकच मला पडत नाही. वेळ जातो तर तुम्ही तो आता समजा तुम्ही काही तुमचं फ्युचर असेल तर त्याच्यासाठी तुम्ही इन्व्हेस्टमेंट म्हणून काढता की पेन्शन प्लॅन घेता. मग ते पेन्शन प्लॅन मग तुम्ही भविष्याकरता वापरता. ते पैसे जसे बाजूला काढतात तसं तुम्ही हे वेळ तुमचा बाजूला काढताय. ही फ्युचरकरता भविष्याकरता बचत आहे ही. आणि ती बचत तुम्हाला काय देणार? तुम्हाला अध्यात्म देणार आहे. ते कला तुम्ही ऑब्झर्व करा की एखादा मोठा आर्टिस्ट किंवा भीमसेन जोशी वगैरे ह्या लेवलचा आर्टिस्ट जेव्हा एखादी त्याची मैफिल चालू असते आणि तो जेव्हा तल्लीन होऊन गात असतो ना, तेव्हा गाणं आणि तो ह्यांच्यात तेच देणं घेणं चालू असतं. मी जसं आपलं नटाचं होतं तसं गाण्यात होत असतं. त्याला प्रेक्षकाचं नसतं काही देणं घेणं, तो विसरलेला असतो प्रेक्षक. आणि त्याच्यात जी एनर्जी तयार होतं, जे काय तयार होत असेल हां, ते हॉलमध्ये पसरलेलं असतं आणि ती एनर्जी आपल्यावर इफेक्ट करते. आणि आपण म्हणतो गाणं काय छान झालं. कारण तसं पाहिलं तर तो राग तर तुम्ही पूर्वी ऐकलेला असतो, नंतरही ऐकणार असता, रेकॉर्डेडही ऐकता. पण त्यावेळेस तुम्हाला वाटत असतं की काहीतरी माझ्यात हे झालं आणि ते मला गाणं आवडलं. एक आनंदाची लहर, त्याला जे आध्यात्मिक मिळालं असतं त्याच्यात थोडातलं एक पार्ट तुमच्याकडे आलेला असतो. म्हणून तुम्हाला मनातून आनंद तो आपण, अरे गाणं वाणकून मला बरं वाटलं. ही जी अवस्था आहे ना, ते नाटकातलं मला अध्यात्म आहे म्हणायचं. आणि ते मोठं अध्यात्म तुम्ही मिळवताय आणि त्याच्याकरता तुम्ही आत्ता जी वेळ देताय तुमच्या प्रॅक्टिस म्हणून, तुमच्या उद्योगातून, तुमच्या ती इन्व्हेस्टमेंट आहे. तुम्ही असंच समजू नका की अरे माझा वेळ गेला नाटकासाठी. तर त्या क्षणी, ज्या क्षणी तुमच्या मनात येईल ना अरे माझा वेळ गेला, त्या क्षणी तुम्ही नाटकाचे नाहीच. नाटक तुम्हाला खेळवतच राहील. खेळतं, अक्षरशः खेळतं. तुम्ही आता पुढे याल ना, नाटकाचा तुमचा खेळ चालू राहतो. म्हणून हे कला साधना हा जो शब्द वापरला ना, ही साधना आहे. त्या गायकानं अनेक तालमी करून ती साधना केलेली असते. तशी ही नाटकाची साधना जोपर्यंत तुम्ही करत नाही ना, तोपर्यंत तुम्हाला ते काही हासिल होणार नाही. आणि ह्या साधनेसाठी जे करायचं आहे त्याला जसं ते काय लागतं त्याचं, तो त्याची रागदारी वगैरे काय काय त्याचं असं म्हणतं, ही साधनेसाठी आपले मटेरियल आहेत. हे प्रेक्षक असणं, रंगमंच असणं, एखादं प्रॅक्टिस हॉल असणं, हे साधनं आहेत. ते तुम्हाला ते मिळवायचे आहेत. मग ते मिळवताना काय ते 19-20 झालं किंवा काय झालं, कमी जास्त झालं, ह्यात तुम्ही गुंतायला नको. अरे त्याने मला काय हॉल दिला नाही, तो काय नाही म्हणाला, अरे तो ह्याच्यात अडकला, अरे तो सोडून गेला, दुसरा आलाच नाही. ह्या पॉलिटिक्समध्ये ज्याला म्हणता येईल पॉलिटिक्ससारखं आपलं जे चालतं ह्याच्यात, त्याच्यात जर तुम्ही अडकलात ना, तुम्ही फसत जाल. नाटक परत तुम्हाला खेळवत राहील. तुम्हाला वाटत असेल आपण नाटक करतोय, नाटक म्हणेल मी तुला खेळवतो. पण जेव्हा सिरियसली ह्या नाटकाकडे जाल तेव्हा तुम्हाला ते कळत जाईल. हळूहळू त्या स्टेपकडे तुम्ही जाल. पण हे असं जाणं, आता मी सुरुवातीलाच म्हणाले तुम्ही इंटेलेक्च्युअल आहात, तुम्हाला माहिती आहे की कुठलीही गोष्ट अशी एकदम काही येत नसते. मला एक हे मी कुठेतरी वाचलेलं आहे की 17व्या-16व्या शतकात मला तर सरांना माहीत असेल की इटालीमध्ये एक डॉक्टर होता, फिजिशियन होता. त्यावेळेस चर्चमध्येच हॉस्पिटल असायचे ना, हॉस्पिटल चर्चपासूनच सुरू झाले. मग त्यावेळेस त्यांनी चर्चपासून हॉस्पिटल वेगळं केलं होतं. आणि जे डिलेवरी व्हायच्या त्यावेळेस 16व्या-17व्या शतकातलं सांगतो. आणि ते डॉक्टर्स लोक अशा प्रयत्न करायचे की डिलेवरी हॉस्पिटलमध्ये व्हावी.
पण काही दिवसांनी लोकांनी हॉस्पिटलमध्ये येणंच बंद केलं. त्यांची अशी श्रद्धा बसली की हॉस्पिटलमध्ये डिलेवरी झाली की मूल जगतच नाही आणि हॉस्पिटलमध्ये कुणी यायच ना. मग ते सायकॅट्रिस्ट होता, मला काही नाव आठवत नाही बरं का, त्यांनी त्याच्या लक्षात आलं की त्यावेळेस ते असं काही एवढं प्रगत नव्हतं की डॉक्टर्स लोक स्वच्छता बाळ म्हणजे हात वगैरे देत नाही. एका पेशंटला तपासल्यावर ते दुसऱ्या पेशंट ते डिलेवरी करायला जातात आणि ते इन्फेक्शन होऊन ते बाळ दगावतं. हा तो इतर डॉक्टर्सना सांगत होता. मला आठवली स्टोरी. वैद्यकीय विद्यार्थी असताना त्यानं सांगायला सुरू केलं की आपण डिसेक्शन करतो आधी, डिसेक्शन केल्यानंतर डिलिव्हरी करतो. त्यानं पहिल्यांदा मांडलं की डिसेक्शनचा आणि त्यात मृत्यूचा संबंध आहे, पण त्याचं कुणी ऐकलं नाही, ऐकलं नाही. मग त्यानं सुरू केला हात धुवून डिलिव्हरी करायला आणि त्याचा अभ्यास त्यानं केला 2 वर्ष. आणि माझ्या केसेसमध्ये डिलिव्हरीचा डेथ कमी होता ते दाखवून दिलं आणि मग हळूहळू मांडलं. तो डॉक्टर पण झाला नव्हता, पण ते विद्यार्थी होता. त्यावेळेस आपल्याला जंतूचा वगैरे काही शोध लागला नव्हता. नव्हतीच. त्याच्यावर पुस्तक लिहिले आता त्यांचा आम्ही दिवस पाळतो. म्हणून म्हटलं तुम्हाला लगेच लक्षात येईल ते. काय नाव म्हणे? डॉक्टर सिमेल्विस. त्यांनी हात आणि चादरीत धुवायचा सपाटा लावला. लोकांना वाटलं तो वेडा आहे म्हणून त्याला असालेममध्ये त्याला ठेवलं आणि तो वेडा म्हणूनच त्याचा अंत झाला. हे ट्रॅजेडी आहे त्याच्यातली. मी लिहीन त्याच्यावर कधी. तर मला सांगायचं होतं की तेव्हापासून आता इथे असं करून एक डॉक्टरकीचा ग्रंथ तयार झाला शास्त्र. तसं नाट्याचा काही ग्रंथ तयार होणार आहे का, झाला आहे का? तर असं म्हणतात की शंकरांनी अर्धनारी नटेश्वराचं रूप घेतलं आणि त्या रूपात त्यांनी ब्रह्माला ते नाट्यशास्त्र दिलं, ब्रह्मानी ते भरताला दिलं आणि भरतांनी ते नाट्यशास्त्र लिहून काढलं. म्हणजे इतकी मोठी नाटकाला परंपरा आहे. 5000 वगैरे जे काय असेल ती एवढ्या मोठ्या तुम्ही इमॅजिन करा, एवढ्या मोठ्या परंपरेच्या प्रवाहात तुम्ही घुसताय. मग ते इतकं कॅज्युअल असेल का, इतकं उथळ असेल का, म्हणजे स्पर्धा बक्षीस वगैरे इतकं उथळ असेल का? ते तुम्ही विचारून करू नका. नसणारच. मला ह्याच मुद्द्यावर तुम्हाला विचार करायच्या मुद्द्यावर नाही, मला माझा मुद्दा पटवायचा नाही. तुम्ही नंतर विचार करा की मग ह्याच्यात तुम्ही गेला की जसं तुमच्या डॉक्टरकीचे ग्रंथ त्याच्या प्रत्येकाच्या अनुभवानुसार ते ज्यांनी संशोधन केलं त्याच्यानुसार एक ग्रंथ तयार झाला, त्याचा तुम्ही अभ्यास केला, त्याचाच अभ्यास केला ना. तसं नाटकाच्या बाबतीत काय तयार झालं आहे का? मग ते तुम्ही त्या पाहायला पाहिजे की नाही. जसं तुम्हाला डॉक्टरकी करण्याकरता मागचं पूर्वसूरांनी काय केलं आहे ते तुमच्या उपयोगी येतं, तसं मागचे पूर्वसूरांनी काय केलं तुम्हाला उपयोगी येईल की नाही. याच्याकरता तुम्ही वाचलं पाहिजे. यू मस्ट रीड. ह्यांना मी नेहमी सांगायचं आहे, कबूल होणार नाही, पण माझा अट्टास असायचे, मला हसायचे. हे प्रत्येकाला मी वाचायचं, अक्षरशः यांना पेपर वाचायला लावायचं मी. पण वाचलं पाहिजे. तुम्हाला ते पूर्वसुरींचं काय केलं हे कळलं नाही तर तुम्ही कुठे, आता ते एक रेग आहे, मधला बिंदू आहे, मधल्या बिंदूवर आहे एक्स पॉईंटवर काय आहे, एक्स ॲक्सेस आणि वाय ॲक्सेस, तोच डिस्क्राईब करतो ना मधला पॉईंट. तुम्हाला मागचं काहीच माहीत नाही, तुम्हाला पुढचा वाय दिसतो फक्त. मग तुम्ही पोचणार कसे? मागं काय झाले त्याची उजळणी पाहिजे, कारण आपण खूप जणांच्या खांद्यावर उभा असतो. खूप लोकांनी काही करून पण आणि हे नाटकाच्या बाबतीत विसरलं जातं. खूप सुंदर पॉइंट्स त्यांनी नाट्यशास्त्रात पुस्तकामध्ये भरतमुनीचे नाट्यशास्त्र जे पुस्तक आहे ना खूप सुंदर मांडले. थोडंसंच झालंय वाचून, ते वाचायचं पुढं, म्हणजे वाटतंय की अजून खूप समजून घ्यावं ह्याला. पण आता बघ, तू आठव, तू जेव्हा ह्याच्यात प्रॅक्टिस करत होती तेव्हा तू वाचलं होतं का? किंवा तेव्हा मी वाच म्हटलं तर तू वाचलं असतं का? नाही. आता त्या स्टेजला तुम्ही येतं, असं म्हणायचं की तुम्ही, आणि तुम्ही या स्टेजला आहात आणि तुम्ही नाटक सुरू केलं. माझी कळकळ हीच आहे की तुम्ही अशा पॉईंटवर आलेला आहेत की तुम्ही लातूरमधलं किमान नाटक पुढे नेऊ शकता. तुम्ही कॅज्युअल ह्याच्यात गुंतू नका. आणि ते गुंतवतो, नाटक फिरवतो, ते मी म्हणालो असतो ते भुरळच पडते, ते त्या लाईटची वगैरे आपल्याला भुरळच पडलेली असते, नाही का. आता दुसरा पॉईंट झाला आपला प्रेक्षक तयार करण्याचा, की कसा तयार होतो ह्याच्यासाठी आपल्याला सातत्य पाहिजे. पण चांगलं वाईट होतं, पण ते झालं पाहिजे. चांगलं वाईट आता हो ते तयार होईल ना, प्रेक्षक ठरवेल ना, तुम्हाला शिव्या घालेल ना.
प्रेक्षक अहो ते आपलं मार्क त्यांना परत एकदा अरे हे नाटक करतात आपण परत बघायला येतो मी रणवीर क्लबचं त्याच्याकरताच उदाहरण आहे. त्यांनी काही केलं नव्हतं, लोक येत गेले, तसंच होतं. तर सातत्य करा. तुम्हाला नाटकात काय करावं लागलं की माझ्या दृष्टीनं तुम्हाला एक जागा, जसं ते संघाची जागा त्यांची फिक्स असते, की खेळाचं मैदान फिक्स असतं, लोकांना सतत दिसतं, तर अशी एक जागा निवडावी लागेल की तिथं तुमचं नाटक काही ना काहीतरी सतत होत राहिलं पाहिजे. महिन्याला 2 महिन्याला काहीतरी आहे. आता माझ्या त्यावेळेस म्हणजे माझ्या जेव्हा मला वाटत होतं की मी आता जे मांडतो आहे ते मी 30 वर्षापूर्वीचंच मांडतो आहे, त्यावेळेस माझ्या डोक्यात होतं की ते जे टाऊन हॉलमध्ये स्विमिंग टँक आहे आपल्या, सर तुम्हाला आठवत होते 2 रुपये तिकीट होतं, ते पोवायला जायचे, तेव्हापासून ते बंद आहे, तेव्हापासून बंद आहे ते. आत्ता परवा मी जाता येता पाहिलं ते अजूनही बंदच आहे, बंदच आहे. आता ते पडू नये की त्यावेळेस माझ्या मनात असं आलं होतं की तिथे जो त्याचा खड्डा तुमचा पडलेला आहे ते टँकचा आहे, त्याला आपल्याला लेवल करून पायऱ्या करता येईल आणि तिथे ते पुढे स्टेज करता येईल. वरचं जे जम्पिंग पॅड आहे त्याचं ते आपल्याला वर लाईट लावायला चांदणी मारता येईल, अशी माझी कल्पना होती. आणि ही कल्पना मी त्यावेळेसचे नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष होते मोईज, मोईजला मी बोललो. आता म्हणा अरे तू पागल आहे क्या, ये म्युन्सिपाल्टी में कोई सोचता है क्या, असं मी तसं प्रपोजल तुम्ही केलं. तो स्विमिंग टँक रिकामा आहे, तुम्ही आता सगळे प्रतिष्ठित आहात, तुमचा प्रभाव पडू शकेल तर राजकारणी वगैरे जे कोणी असतील त्याचे ते स्विमिंग टँक हैदराबाद मुक्ती संग्रामचं हे केलेलं आहे. नाही त्याच्या बाजूला नाही तो स्विमिंग टँक तिथेच आहे. नाही आता साफ केलं त्यांनी आणि त्यांनी ते मुक्ती संग्रामचं आहे ना, मुक्ती संग्रामचं त्याच्या बाजूला आहे. तुम्ही अजून एकदा जाऊन बघा, त्या आतमध्ये स्विमिंग टँकमध्ये त्यांनी कंडम ठेवलेत, त्यांचे ते गाडे वगैरे कंडम, त्यामुळे ते दिसत भंगार ठेवलंय आणि ते सडत चाललंय. माझी तुम्हाला अशी विनंती आहे की पुण्यामध्ये सुदर्शन रंगमंच आहे, कुठे आहे प्रत्येकात काही ना काही नाटकाविषयी घडत राहत असतं, सातत्य. आणि तिथे समजा तुम्हाला ते मिळालं, वर तुम्ही काय मारलं न मारलं, हिवाळ्यात नाटकं करता, उन्हाळ्यात करता येईल. एकदा सुरू झालं आणि तुम्ही टाऊन हॉलवर जर बोर्ड लावत गेला की गेटला की आजचा प्रयोग आमका करणार आहे, जाता येता लोक पाहतील, पहिल्यांदा नोट करणार आणि मग त्यांना नंतर सवय लागेल की इथं काहीतरी घडतंय. मग ते जसा खेळ पाहायला आले, जसं शाखा येतात, अशा पद्धतीने लोक तिथं यायला लागतील. ह्याच्याकरता तुम्हाला खूप पेशन्स ठेवावं लागतील, याच्याकरता खूप मेहनत करावी लागेल. आणि रिमेंबर, हे नेहमी लक्षात ठेवा की हे तुम्ही स्वतः करताय. तुम्हाला जे उच्च आध्यात्मिक समाधान पाहिजे नाटकातलं त्याच्यासाठी करताय. हे कायम डोक्यात ठेवलं ना, मग आपले कष्ट वाया जातात असं वाटत नाही. मग कसं होतं, मी माझ्यासाठी करतोय किंवा हे नाटकासाठी करतोय एवढं लिमिटेड तुमचा उद्देश असेल, मग 1-2 चक्रा मारता, मग तो नकार यायला लागले, अरे जाऊ दे काय होत नाही तिथे, मी पुष्कळ प्रयत्न केले. तुम्ही नाटकाचं तुम्ही सॅटिस्फाईड झालं की तुम्ही संपला. सतत असमाधानी राहणे तरच कलावंत जिवंत राहतो. नमस्कार. यास ओके, हा मुद्दा झाला क्लिअर. आता तुमच्या पद्धतीने त्याच्यावर विचार करा. मी फक्त तुम्हाला धागे सांगितले ना, तुमच्या पद्धतीने त्याच्यावर विचार करा. आता दुसरं तुम्ही मला सांगितलं की तुमचं डॉक्टर्स लोकांपुरतं लिमिटेड आहे, त्याच्यामुळं काही लिमिटेशन, काय हरकत नाही. आपल्या मर्यादेचं कधी आपल्याला उपयोग करून घेता येतो. मग हे आपण आता लोकलचं प्रेक्षक तर झालं, तर लातूर बाहेर आपण थोडा विचार केला. तुमचं डॉक्टर्स करता मर्यादेते वगैरे त्याचाच आपण फायदा करून घ्यायचा. लातूर बाहेर तुमचे जे काय संबंध आहेत, व्यावसायिक संबंध. नमस्कार. या
लातूर बाहेर तुमचे जे काही व्यावसायिक संबंध आहेत ते वापरून तुम्ही जर असं एक टायटल लिहिलं, बाय द डॉक्टर्स फॉर द डॉक्टर्स, अशा टायटलखाली तुम्ही काही प्रयोग बसवले, 1 तासाचं दीर्घांक किंवा एक छोटी एकांकिका किंवा मोठं नाटक, हे सादर करताना तुम्ही हे लक्षात घ्यायचं नाही की तुम्हाला पार एका मोठ्या थिएटरमध्ये करायचं आहे, तुम्हाला इंटिमेट शो करायचा की 50 लोक तुमच्या पुढे असतील, 50 लोकांपुढे तुम्हाला करायचं आहे. आणि त्याच्यात हा प्रयोग आम्ही केला कुठे म्हणजे आता लातूर बाहेर म्हणलं ना तुम्ही, तसं आम्ही अहमदपूरला केला, अंबेजोगाईला केला. पण ते स्टेजवर स्टेजवर नाही, स्टेज हॉलमध्ये सर तुम्ही एक लक्षात घ्या, मी जे बोलतोय ना ते फ्युचरचं बोलतोय. आपण काय आहोत हे आपल्याला माहिती आहे, आपण कुठपर्यंत आहोत हेही आपल्याला माहिती आहे, आपल्याला पुढं काय करायचं याचं आपण बोलतो की थिएटर कंटिन्यू कसं राहील. की आता तुम्ही ह्याच्यात उतरला आहेत ना, एकदा पाण्यात तुम्ही उतरला आहेत, ते पाण्याची खोली किती आहे, किती पुढे जायचं आपल्याला, ह्याच्यावर आपण चर्चा करतो आहे. आणि शेवट कसं गाठायचा. बाय द डॉक्टर्स फॉर द डॉक्टर्स असे जर थीम घेतली तुम्ही, तर काय होईल की तुमचे जे व्यावसायिक आहेत त्याला ते बरोबर अटॅच होतील. आणि त्यांच्या नादाने इतर जे काय त्यांचे काय असं एक 5, 10, 15 लोक असतील, फॅमिली वगैरे असतं, असं येतात आपोआप. असे जर तुम्ही छोटे छोटे प्रयोग करत राहाल, इंटिमेट करायचा, नंतर तुम्हाला लोक बोलतील किंवा काय उत्सुकता नाही, काय बोलणार, काय गपचूप जातील, नंतर त्याची त्यांना सवय होईल. अरे या महिन्यात ते काय डॉक्टर लोक आलेच नाही असं त्यांना वाटेल. हे त्यांना वाटण्यापर्यंत तुम्ही ते तिथं एफर्ट द्यावं लागत. मग त्याच्याकरता संहिता कोणत्या निवडायच्या, कशा निवडायच्या, कुणी करायचं, तुमचा वेळ मॅनेज कसा करायचा, हे तुम्हाला ठरवावं लागेल. ही बाय द डॉक्टर्स फॉर द डॉक्टर्स अशीच थीम घेऊन नंतर काय करायचं, ते फॉर द डॉक्टर्स काढून टाकायचं, बाय द डॉक्टर ठेवायचं. म्हणजे तिथले जे बाकीचे लोक आहेत त्यांनाही ते काय ॲडव्होकेट असतील, जे इंटेलेक्च्युअल्स असतील ते थोडेच असतात संख्येने, ते त्याला आणि असं करत करत लातूर बाहेर, छोटं लातूर जिल्हा म्हणा, तालुका म्हणा किंवा जे आजूबाजूचा परिसर आहे, अशात तुमचा प्रेक्षक वर्ग तयार व्हायला लागेल. ट्रिफल्समॅक परफेक्शन असं जे असतं ना, थोडं 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 याच्यावर एक होतं, तसं हळूहळू तुमचं व्हायला लागेल. आणि ह्याच्यात सातत्य ठेवलं की हमखास होतंच, 100% होतं असा माझा विश्वास आहे. आपण फेल कुठं जातो, त्याचं सातत्यातच फेल जातो. आणि सातत्य का राहत नाही की नाटक आपल्याला समजलेलं नसतं, नाटक आपल्याला समजलं नसतं की नाटकाची जादू काय हे आपल्याला कळायला नसतं, त्याच्यातलं अध्यात्म काय हे कळायला नसतं. ते अध्यात्म तुम्हाला एकदा कळालं, अध्यात्म हा तुम्ही कॅज्युअली असा घ्या अगदी पर्टिक्युलर ह्याच्यात, ते तुम्हाला कळालं एकदा की तुम्ही ते ह्या गोष्टी तुम्हाला गौण आणि सोप्या वाटायला लागतील. जरी त्याच्यात किती कष्ट पडले, किती एफर्ट्स घ्यावे लागले, तरी तुम्हाला त्याचं काही ताण जाणवणार नाही. मुळात ह्याच्यातच तुम्ही शॉर्ट राहिला ना, मग मी तुम्हाला कागदावर एका बॉन्डवर लिहून देतो, तुम्ही 10 वर्षाच्या पलीकडे नाटक करू शकत नाही. 10 वर्ष खूप झाले. असे पुष्कळ लोक आहेत, पुष्कळ इंटेलेक्च्युअल आहेत, डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत, ॲडव्होकेट्स आहेत, जे ह्याच्यात येतात आणि परत जातात. त्यांना आकर्षण करतं. पहिलं जे आकर्षण असतं ते तुम्ही त्या लेखात लिहिलेलं आहे, तुम्ही वाचलेलं आहे. पहिलं आकर्षण का असतं ते तेवढं. म्हणून तुम्हाला मी म्हटलं होतं की ह्याच्या पुढं जे आले त्यांच्यासाठी मी बोलणार आहे, ह्याच्या अलीकडे असल्यानं मी बोलणारच नाही हा विषय. बोल. आता दुसरा प्रश्न असतो आर्थिक. ह्याच्यावर मी जास्त काही बोलणार नाही, कारण माझ्यापेक्षा इथं खूप त्याच्यावर विचार करणार आहे आणि खूप विचार. पण मला असं म्हणायचं की तुमच्याकडे एक पर्टिक्युलर वार्षिक जे आहे XYZ अमाऊंट आहे. हां हां, जी काय अमाऊंट आहे तुमची XYZ, त्याचं तुम्ही आत्ताच प्लॅनिंग करा की वर्षभरात आपल्याला त्या अमाऊंटमध्ये काय काय करायचं आहे, म्हणजे ती योग्य ठिकाणी खर्च होईल. गव्हर्नमेंटमध्ये कोणी असेल तर माहीत असेल की ते काय हेड असतात,
या हेडखाली एवढं खर्च व्हायलाच पाहिजे, या हेडखाली एवढा खर्च व्हायलाच पाहिजे, नाही झालं तर ते मार्च एंडला संपवा होतं तुम्हाला. तसं होतं. तसं तुम्ही स्वतःला जर बंधन घालून घेतलं की एवढ्यासाठी एवढी अमाऊंट ठेवली ती झालीच पाहिजे, तर असं जर बंधन घालून घेतलं ना, मग तुमचा प्लॅन व्यवस्थित होईल. असं अवांतर खर्च होणार नाही की हे काय किती उरले, 1 लाख उरले का, मग मागव ना एखादं हे, असं होतं. तसं न व्हायला पाहिजे. दुसरं, तुम्ही जेव्हा एखादी ठराविक अमाऊंट तुमच्याकडे येते ते तुमच्या ठेवीवर येते. त्या ठेवीला एकतर धक्का नाही लागला पाहिजे, जमलं तर त्यात तुम्ही भर घालायला पाहिजे. तुम्हाला जे बक्षिसं मिळतात की अमाऊंट मिळते बक्षीस, आता त्याची अर्थात तुम्हाला तेवढं काही नसतं, ती अमाऊंट तुम्ही एक नियम करून द्यायचा की तुम्हाला बक्षीस मिळालं, ठीक आहे, तुमची बक्षिसाची ह्यात ॲड करायला होईल. आणि दुसरं एक स्ट्रिक्टली तुम्ही बंधन पाळा की प्रत्येक संस्था आपल्याला फंड राईज करता काही ना काहीतरी कार्यक्रम करत असते की त्या उत्पन्नातून आपले फंड राईज वाढावेत. असं प्रत्येक संस्था करत असतील, तुमच्याकडे होत असेल, होईल. तर हे कार्यक्रम ठेवताना तुम्ही नाटक अजिबात मागवायचं नाही, कमर्शियल नाटक अजिबात मागवायचं नाही. लॉस तर ते लॉस प्रॉफिटचं जाऊ द्या. दुसरं, आता आपलं जे टार्गेट आहे प्रेक्षकाचं ते कसं होतं, तुम्ही जर गायनाचा कार्यक्रम ठेवला तर गायनाचा प्रेक्षक येतो. गायनाचा प्रेक्षक काय गाणं तर ऐकतो, पण त्याच्याबद्दल कोणत्या टायटल खाली झालं आहे की तुमचं नाट्यसंस्थेचं नाव त्याच्यावर बिंबवलं जातं आणि ते तुमच्या संपर्कात येतात. आणि जेव्हा तुम्ही त्यांच्याकडे जाता की सर आमचा प्रयोग आहे बरं का आजचा, तेव्हा ते ऑटोमॅटिकली पॉझिटिव्ह होतो. कारण एक कला नाटकात कसं सगळ्या कला आहेत ना, 64 कला नाटकात आहेत. आणि प्रत्येक आता नाटकात जो गायनात जो असतो, मी ऑब्झर्व केलं आहे की मी करत असताना बरेच गायनातले लोक इंटरेस्ट दाखवायचे नाटकात. कविता करणारे, ललित लिहिणारे, लेखक, चित्रकार, वादक, हे सगळे कलावंत आहेत. ह्या कलावंताला ते बरोबर अपील करत असतं आणि त्यांना हे पॅरलल आवडत असतं. ते फक्त ते जे त्यांना काही नसतं, म्हणजे काय अवेलेबलच नसतं. तुमचं नाटक तुम्ही म्हटलं सर, तुम्ही वर्षभर तुमच्यात असता, तुम्ही नाटक करताय, प्रेक्षक कुठे करतायत. तर हे जर कार्यक्रम असे ठेवले तुम्ही, व्हरायटी नाटक सोडून, त्याच्यात फायदा असा आहे की तुम्हाला दुसरे प्रेक्षक मिळतील, जाणकार. आणि त्याच्यात दुसरा ॲडव्हांटेज असा की दुसऱ्या कलेची जाण वाढेल तुमची. नाटकात संगीत आहे, नाटकात गायन आहे, नाटकात चित्रकला आहे, नाटकात सगळंच आहे. आणि पॅरलल हे सगळं तुम्हाला नाटकाचं सगळंच यायला पाहिजे. मला परवा एका ह्याने तो तिवारी कोण आपला अभिनेता, तो NSD, त्याने भाषणात सांगितलं की मला गेल्या NSDमध्ये सुतारकाम करायला लावलं. सुतारकाम तुम्हाला सगळे तुम्हाला कळायलाच पाहिजे. नाटक करता म्हणजे नाटक आयुष्यातले सगळे व्यवहार त्याच्यात आहेत. तुम्ही विचार करून बघा. सगळ्या ह्याच्यात तुम्हाला रुची असल्याशिवाय तुम्हाला नाटक कळतच नाही. किमान गती तर असलीच पाहिजे. तुम्हाला आर्किटेक्ट कळायला पाहिजे, तुम्हाला इंजिनिअरिंग कळायला पाहिजे, तुम्हाला मॅथमॅटिक्सची थोडं कळायला पाहिजे, तुम्हाला अर्थशास्त्र कळायला पाहिजे. असं तुम्ही चोहूबाजूने तुम्ही जेव्हा व्यासंगी व्हाल तेव्हा ते नाटकातली खोली तुम्हाला कळत जाईल, तुम्हाला अँगल मिळत जातील. आणि असं तुम्ही सहज असंही नाटक करू शकता. सगळे हजारो लोक करतात, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही, सगळ्यांनाच ते जमतं. ते तर दुसरा जो माझा मुद्दा आहे तो शेवटचा, की हे करत असताना कसं होतं की आपला का वर्तमान असतो आपल्याबरोबर, आपण त्या धुंदीत असतो, आपण जग असतो, आपण आनंद घेत असतो. एक उदाहरण सांगतो. लातूरमध्ये भीमाशंकरप्पा पंचाक्षरी नावाचे गृहस्थ होते. आता बऱ्याच जणांना माहीत असतील ते. हां, जेव्हा मला बॅनर नव्हतं, मी कुठल्याही बॅनर कडून नाटक करायचं, माझं स्वतःचं असं बॅनर नव्हतं. मग त्यांच्या एकदा नवयुगतर्फे मी करत होतो नाटक. तो नाटकाचा त्यांच्याकडे फॉर्म आल्यावर तो फॉर्म घेऊन पाठवायसाठी ते माझ्याकडे आले होते. त्यांचं वय होतं 75 त्यावेळेस. मी अक्षरशः त्यांना नमस्कारच केला, कारण ते माझ्या मित्राचे वडील पण होते. म्हटलं आप्पा तुम्ही कशाला येता एवढ्या, मी येतो. पण तो माणूस नाटक होण्यासाठी, नाटकाशी त्याचा काही संबंध नव्हता,
किशोरी आमोणकर, भीमसेन जोशी हे सगळे दिग्गज कलाकार त्या माणसांनी लातूरमध्ये पहिल्यांदा आणले आणि ते लोक ह्याला पर्सनली ओळखत होते. बरं, पंचाक्षरी अप्पा स्वतः काही कलाकार होते का? नाही. ते कुठे काही स्टेजवर झाले का? नाही. पण काही हे घडत राहावं असं त्यांना वाटायचं. हे घडत राहणं वाटणं आहे ना, ते सगळ्या कलेबाबतीत आपल्याला झालं पाहिजे. मग मी नाटक करतोय, माझं गायनाशी काय संबंध? मी नाटक करतोय, मग माझी चित्रकला कशाला बघू? मग मी पेंटिंग कशाला बघू? मुंबईला गेलो, आर्ट गॅलरी जवळून जहांगीर जवळून जातात, पण जहांगीरमध्ये कोणी जात नाही. तुम्ही बघायला, तुम्हाला सांगता, मी स्वप्नातही विचार केला नव्हता की पिकासोचं प्रत्यक्ष चित्र मला बघायला मिळेल. पण नॅशनल गॅलरीमध्ये योगायोगानं मला बघायला मिळालं पिकासो मोठमोठ्या चित्रकारांचे कत्र. बर्वेंचं मी पुस्तक वाचलं. मला चित्र हे दीर्घांक लिहिलं आम्ही, चित्र नावाचा, 2च पात्र होते त्याच्यात. पण तो लिहिण्यासाठी मी बर्वेंची चित्र पाहिले. बर्वेंचं पुस्तक फार दुर्मिळ होतं. ते आमचे चित्रकार मित्र आहेत अनिल जोशी, त्यांच्याकडे होतं. त्याच्याकडून घेऊन मी ते वाचलं आणि नंतर मी लिहायला बसलो. जोपर्यंत तुम्हाला असं तर प्रत्येक कलाच्या अंगाला तुम्ही स्पर्श करत नाहीत, म्हणजे आम्हाला असं नाही म्हणायचं की तुम्ही त्या डेप्थमध्ये जा आणि ते हे करा. जोपर्यंत करत नाही तोपर्यंत तुम्हाला हे आत्मसात होणार नाही. आणि हे करत असताना आपण त्या नाटकात डुबलेला असतो. म्हणजे ते करत जरी तुम्ही चांगलं करत, आणि ह्या वर्तमानाच्या ह्याच्यात काय आपल्याला मागचं पुढचं भानच राहत नाही भविष्याचं. ही तरुण पिढीच तयार होत नाही. नाटकाचा हा मोठा ड्रॉबॅक आहे की तुम्ही हे करत असताना तुम्ही कॉन्शियस राहायला पाहिजे की तुमच्याबरोबर एक 18-20 वर्षाचा मुलगा असलाच पाहिजे, एक 24 वर्षाचा मुलगा आलाच पाहिजे. त्याचे काय प्रॉब्लेम असतील, स्टडीचे प्रॉब्लेम असतील, त्याचे काय इकॉनॉमिकल प्रॉब्लेम, थोडी त्याला मदत करत गेलं, काय अडचण आहे का? कारण मी नाटक करत असताना लॉ करणारे सगळे स्टुडंट, म्हणजे जे आता 11वी 12वी असे शिकत होते, आता ते पुढे सगळे अगदी खूप सामान्य याच्यातून मी फक्त करत असलेलं बघायला यायचे. म्हणजे आपण नाटक करू, प्रमोद फॉर एक्झाम्पल, भैया देवळकर, तो आता हयात नाही. आणि विशेष म्हणजे तो पुढे मराठीचा प्राध्यापक झाला, तो आता हयात नाही आहे. हां 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 हो झालं शेवटचं झालं. तर हे शेवटचं हे जे जनरेशन आहे, तुम्ही बरोबर हे जनरेशन तुम्ही बरोबर घ्यायचं. एक तेवढं लक्षात ठेवा की आपल्याबरोबर हां हे असं एक ज्युनियर टीम तुमची जर आम्ही केलं सर की जे विद्यार्थी आहेत त्यांना आम्ही मेंबरशिप फीस घेतो, त्यांना जॉईनिंग फ्री विथ अस. आम्ही रोल पण दिले 1-2 नाटकामध्ये. अच्छा काही आमचे प्रयोग खास मेडिकल स्टुडंटसाठी म्हणून पण आम्ही केले. अच्छा. आणि तुम्ही जे म्हणालात की दुसऱ्या पॅरल ब्रँच, आमच्या 3 सब ब्रँचेस आहेत आपल्याला सांगितलं. आमचं एक काव्य स्पंदन म्हणून आहे, त्याच्यामध्ये कवी लोक आहेत. आमचं एक नृत्य स्पंदन म्हणून आहे, आमचीच ब्रँच, म्हणजे आमच्याच हे ग्रुप मधली. त्यात डान्स करणाऱ्या ग्रुप आहे. आणि गीत स्पंदन म्हणून 30 लोक आहेत. ते दर 15 दिवसांनी वगैरे एखादा गाण्याचा कार्यक्रम घेतात आपल्यामध्ये. हो झालंय, माझंही झालंच आहे. आता काय तुम्हालाच बोलायचं असेल सर. स्टॉप.